हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग स्टुडंट्समध्ये मी विशेष तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4th इंग्लिशचा लेसन ऑल अबाउट ग्लास. चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूया. ऑल अबाउट ग्लास. ग्लास म्हणजे काच. या लेसनमध्ये आपल्याला काचेबद्दल सर्व काही सांगितले आहे. Glass is one of the most beautiful substances that we see around us. आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या सगळ्या सबस्टेन्सेस पैकी ग्लास हा सर्वात सुंदर सबस्टेन्स आहे. सबस्टेन्स म्हणजे पदार्थ, वस्तू, घटक. Just take a look around yourself and see how many things you can find that are made of glass. Light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marbles, window panes, to name just a few. तुमच्या आजूबाजूला बघा, काचेपासून बनवलेल्या कितीतरी वस्तू तुम्हाला दिसतात. लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस म्हणजे चष्मा, मार्बल्स म्हणजे गोट्या, विंडो पेन्स म्हणजे खिडक्या. ही फक्त काहीच नावे आहेत. Where does this glass come from? हे ग्लास येतं कुठून? How glass is made? ग्लास कसा तयार केला जातो? The glass that is used to make so many everyday things is a man-made material. इतक्या सगळ्या रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टी बनवण्यासाठी वापरला जाणारा काच हा मॅन मेड म्हणजे मानव निर्मित आहे, म्हणजे माणसाने तयार केलेला आहे. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम? तुम्ही अंदाज लावू शकता का हा ग्लास कशापासून बनवला जात असेल? इट मे सीम अनबिलिव्हेबल बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युअली मेड फ्रॉम सँड. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय, ज्यावर विश्वास बसू शकत नाही असं. हे थोडं अविश्वसनीय आहे, पण हे क्लिअर, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आणि दिसायला स्मूथ असलेलं मटेरियल खरं तर वाळूपासून बनवलं जातं. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. क्लीन पांढरी वाळू, सोडा आणि लाईम म्हणजे चुना यांच्या मिश्रणाला एकत्र तापवून काच तयार केली जाते. द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नेस टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. फर्नेस म्हणजे भट्टी. भट्टीमध्ये हे मिश्रण तापवले जाते जोपर्यंत ते गरम लिक्विड फॉर्ममध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत हे मिश्रण तापवले जाते. When it cools down, it becomes stiff and hard. जेव्हा ते थंड होते तेव्हा ते खूप ताठ आणि कडक होते. स्टिफ म्हणजे ताठ. How glass is shaped? काचेला शेप म्हणजे आकार कसा दिला जातो? Once glass has become cold, stiff and hard, it is not possible to shape it. एकदा का ग्लास थंड झाला की तो ताठ आणि कडक होतो, मग त्याला आकार देणं शक्य नसतं. ग्लास इज ब्रिटल. ब्रिटल म्हणजे ठिसूळ, म्हणजे कडक पण लगेच तुटणारं. काच ठिसूळ असते. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली, म्हणजे ती इझिली तुटते. इट हॅज टू बी शेप्ड इन टू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. जेव्हा काच गरम आणि सॉफ्ट असते तेव्हाच त्याला वेगवेगळे आकार देऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो. Very hot glass is more like a liquid. You can pour it, mold it, roll it, press it, or even blow it to make a variety of shapes. खूप गरम ग्लास हे लिक्विड सारखं असतं. pour म्हणजे ओतणे, मोल्ड म्हणजे साच्यामध्ये ओतून त्या साच्याप्रमाणे शेप देणे. तुम्ही ते ओतू शकता, मोल्ड करू शकता, रोल करू शकता, प्रेस करू शकता किंवा अगदी फुंकर मारून देखील वेगवेगळे आकार तयार करू शकता. ब्लो म्हणजे फुंकणे. हॉट लिक्विड ग्लास इज poured
into molds and hardened to make articles of various shapes and sizes. गरम काचेच्या मिश्रणाला साच्यामध्ये ओतून वेगवेगळ्या आकाराच्या आणि साईजच्या वस्तू बनवल्या जातात. It can also be rolled out to make flat sheets of glass. त्याला रोल करून काचेच्या फ्लॅट शीट्स बनवल्या जाऊ शकतात. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. मोल्टन म्हणजे वितळलेल्या काचेला बेडवर ओतून एकदम पातळ फ्लॅट काचेची शीट तयार केली जाते. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. हॉट लिक्विड ग्लासच्या गॉब्सला ब्लो करून बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस आणि इतर वस्तू बनवल्या जातात. Liquid glass can also be drawn out into very thin fibers or glass wool. लिक्विड ग्लासपासून खूप बारीक फायबर्स किंवा ग्लास वूल तयार करू शकतो. Some properties of glass. काचेचे काही गुणधर्म. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टी. ग्लासमध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहे. इट इज ट्रान्सपॅरंट. यू कॅन सी थ्रू इट. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. ते पारदर्शक आहे. तुम्ही त्यातून आरपार पाहू शकता. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. ते मजबूत आणि कठीण आहे. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. तुम्ही त्यावर जास्त वजन ठेवू शकता. इट इज इम्परमिएबल. इट डज नॉट अलाव वॉटर और अदर लिक्विड्स टू पास through and it doesn't get soggy or stain itself. Impermeable म्हणजे अभेद्य. काच अभेद्य आहे. जर आपण काचेच्या भांड्यात पाणी किंवा इतर कोणतंही लिक्विड ठेवलं तर ते त्यातून बाहेर सांडत नाही. ते ओलं होत नाही किंवा त्यावर डाग पडत नाही. Glass has no effect on the food, water or other substances stored in glass containers. काचेच्या भांड्यामध्ये साठवलेल्या अन्नावर, पाण्यावर किंवा इतर पदार्थावर काहीही इफेक्ट होत नाही. इन अदर वर्ड्स, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर काचेच्या भांड्यात साठवलेल्या पदार्थाला वेगळा वास, वेगळी चव येत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. सामान्य काच ही स्मूथ असते आणि ती इझिली वॉश करता येते. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. आणि सगळ्यात शेवटचं पण महत्त्वाचं म्हणजे काच दिसायला खूप सुंदर असते. नो वंडर देन दॅट इट इज यूज्ड टू मेक सो मेनी थिंग्स. त्यामुळे अनेक गोष्टी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यात आश्चर्य नाही. कलर्ड ग्लास. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपेरंट ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस. सामान्य ग्लास कलरलेस असते. त्याला कोणताही कलर नसतो. पण ग्लास बनवताना वेगवेगळे केमिकल्सचे कॉम्बिनेशन वापरून वेगवेगळ्या कलर्सचे ग्लास बनवू शकतो. ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स. ब्ल्यू, व्हायलेट, टर्कॉइज, रुबी रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येल्लो, पर्पल, अमेथिस्ट, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. ग्लासला वेगवेगळे सुंदर कलर देऊ शकतो. ब्ल्यू, व्हायलेट, टर्कॉइज म्हणजे ग्रीनिश ब्ल्यू कलर, रुबी रेड, पिंक, अंबर म्हणजे येल्लो ब्राऊन कलर, ऑरेंज, डीप येल्लो, पर्पल, एमेथिस्ट म्हणजे ब्ल्यूइश पर्पल कलर, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. स्टेन्ड ग्लास. Colored glass is used to make beautiful pictures, especially
इन विंडो पेन्स म्हणजे खिडक्या. कलर्ड ग्लास वेगवेगळ्या सुंदर पिक्चर्स बनवण्यासाठी स्पेशली खिडक्यांना वापरल्या जातात. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. अशा विंडोजना स्टेन्ड विंडोज असे म्हणतात. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. जास्त करून चर्चेसमध्ये अशा विंडोज पाहायला मिळतात. Colored glass can also be used to make beautiful sculptures or decorative articles. Sculptures म्हणजे शिल्प. Colored glass पासून वेगवेगळी सुंदर शिल्प, डेकोरेटिव्ह म्हणजे सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. It is also possible to paint on glass using special chemicals and process. वेगवेगळे स्पेशल केमिकल्स वापरून ग्लासवर पेंटिंग सुद्धा करता येतात. ग्लास कॅन बी रिसायकल्ड. रिसायकल म्हणजे एखादी वस्तू पुन्हा पुन्हा वापरू शकतो. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. काचेचे अजून एक युनिक वैशिष्ट्य म्हणजे काच 100% रिसायकल करू शकतो. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. जुन्या काचेच्या वस्तू कितीही वेळा रिसायकल करू शकतो. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल्स. ग्लास रिसायकल करणे हे कच्चा माल वापरून नवीन ग्लास बनवण्यापेक्षा खूपच स्वस्त असतं. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. आपण आधी बघितलं, नवीन काच बनवण्यासाठी पांढरी वाळू, सोडा आणि चुना हा कच्चा माल वापरून नवीन काच बनवतात. यासाठी काही खर्च येतो, पण जुनी काच रिसायकल करून नवीन ग्लास तयार करणं खूप स्वस्त असतं. इट रिक्वायर्स मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. त्याला खूप कमी हीट लागते आणि बरीच एनर्जी सेव्ह होते. If you recycle even a single glass bottle, you save enough energy to power a color TV for about 20 minutes. जर तुम्ही एक ग्लास बॉटल जरी रिसायकल केली तर कलर टीव्हीला सुमारे 20 मिनिटं चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा तुम्ही वाचवाल. So the next time you throw away a glass bottle, think. तर पुढच्या वेळी तुम्ही काचेची बॉटल फेकून देणार असाल तेव्हा विचार करा, ग्लास इज व्हॅल्युएबल. ग्लास म्हणजेच काच किती व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.